सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे सर्वात जास्त 27 सदस्य निवडून आले आहेत आणि एक अपक्ष भाजपसोबत आहे। त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं। सातारामध्ये महायुती म्हणूनच पुढे जाणार आहोत, मात्र तसं न घडल्यास सर्व पर्याय खुले आहेत असं जयकुमार गोरेंचं म्हणणं आहे। त्यामुळे शंभूराज देसाईंनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधत सातारा जिल्हा परिषदेत वेगळं समीकरण पाहायला मिळेल अशी चर्चा पाहायला मिळते। साताऱ्यामध्ये आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहे। 27 सदस्य आमचे निवडून आलेले आहेत। 28वा रामभाऊ वेताळांच्या रूपाने आलेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अपक्ष निवडून आला आहे, तोही भारतीय जनता पक्षासोबत आहेत। ते मुख्यमंत्र्यांनी त्यांनी भेट घेतलेली आहे आणि माझी जी या ठिकाणी मी आपल्याला ऑफिशियल अनऑफिशियल सांगतो की भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जवळ आहे। चमत्कार घडेल मे बी आपण अपेक्षा करू की सगळे एकत्र मिळून आम्ही पुढे जाऊ, नाहीतर चमत्कार घडावा किंवा चमत्कार करावा अशी मनस्वी भावना नसली तर वेळ पडले तर करायला लागेल। त्यांचं मत ते शेवटी मोठे आहेत ना, मी म्हणलं ना तुम्हाला मोठी दिग्गज मंडळी आहेत सगळी, त्यांच्या वक्तव्यावर आम्ही बोलणं सुद्धा आता आम्हाला म्हणजे कसं बोलावं भीती वाटते म्हणून बोलत नाही आम्ही की लगेच दुसरा पालकमंत्री नेमला जातो येऊन। आम्ही काय एखादं छोटं वाक्य जरी बोललो तुम्ही दुसरा गावविकास मंत्री नेमू शकताय, दुसरा गावविकास मंत्री नेमू शकताय, मला तो अधिकार नाही ना सर। त्यांना आहेत अधिकार पालकमंत्री नेमण्याचे, तसे मला नाहीत ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।